नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता आठवीमध्ये स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठातील राहिलेला जो पुढील भाग आहे तो पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी ज्यावेळेला भारत यात्रेला सुरुवात केली, भारत भ्रमंतीला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांच्या पाठीमागचा मुख्य उद्देश काय होता ते म्हणतात, ज्या देशामध्ये आपण राहतो तो देश, तो भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. या देशामध्ये अनेक जाती धर्माची पंथाची लोक गुण्यागोविंदाने राहतात. अशा या भारत देशात किंवा या देशामध्ये असणाऱ्या समाजाची सेवा करण्याची संधी मला मिळाली पाहिजे. तो दृष्टिकोन ठेवून ते हिमालयापासून त्याने आपल्या भ्रमंतीला सुरुवात केली, ती कन्याकुमारी. मी या भ्रमंतीच्या काळामध्ये त्यांना जे अनुभव आले, जे प्रसंग त्यांच्या समोर निर्माण झाले, त्या प्रसंगाचं वर्णन या पाठामध्ये केलेलं याची आपण गेल्या दिवसाला पाहिलेले होते. एक प्रसंग असा होता की पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये असतात ज्यावेळा भारतीय यात्रेला निघाले, काही प्रवास केल्यानंतर पोरबंदर या ठिकाणी मुक्कामी असताना त्या ठिकाणी एक भलं मोठं ग्रंथालय होतं आणि स्वामीजींना खूप वाचनाची आवड, गुढी होती. ते ग्रंथालयामध्ये गेले. ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी इंग्रजी खंड ग्रंथपालातून मागून घेतले. एक 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 करत असे खंड घेऊन वाचून ते ग्रंथपालाला परत करायचे. एका दिवसातून 3 खंड वाचून पूर्ण केले, ग्रंथपालाला परत केले. त्यावेळेला ग्रंथपालाला शंका आली की एक खंड एका माणसाला दिवसाकाठी पूर्ण वाचून होत नाही. मग या स्वामीजी 3 खंड वाचून कसे करते? शक्य नाही. पण ते म्हणतात की काही माणसांना सवय असते की जाळीवर पुस्तक घेऊन जायची, वाचल्याचा देखावा करायचा आणि परत जमा करायची, दुसरी पुस्तके घेऊन जायची. स्वामीजी नाही कटक. स्वामीजी प्रत्यक्षात गेले आणि सांगितलं, हे 3 खंड माझं वाचून झालेले आहे. प्रसंग असा होता, हे 3 खंड वाचून झालेले आहेत, ते जमा करा आणि 14 खंड मला वाचता सांगितले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही, आणि तुम्हाला जर शंका वाटत असेल, स्वामीजी म्हणाले, तर तुम्ही जे मी 3 खंड वाचलेले आहेत त्या 3 खंडातला कुठल्याही पानावरचा संदर्भ तुम्ही मला विचारा. वास्तविक स्वामीजींना आपल्याला अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. म्हटल्यानंतर खरंच त्या स्वामीजीला ग्रंथपालाने ते प्रश्न विचारले. पहिला खंड घेतला, त्या खंडातला 4थ्या भागातला काही सारांश विचारला, स्वामीजींनी सांगितला. दुसरा खंड घेतला, त्यातलाही विचारला, स्वामीजींनी सांगितला. तिसरा घेतला, त्यातलाही प्रसंग स्वामीजींनी सांगितला. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे अद्भुत व्यक्तिमत्व आहे. हे कदापि शक्य नाही, पण स्वामीजीकडे असणारं नेतृत्व, व्यक्तिमत्व हे मान आहे. हे ग्रंथपालाने मान्य केले. स्वामीजी ज्या वास्तव्यामध्ये असताना ध्यानस्थ बसलेले होते. 3 दिवस 3 रात्र, आणि 3 दिवस 3 रात्र ध्यानस्थ बसल्यानंतर त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले, जे ज्ञान अवगत झालं, त्यातले काही प्रसंग ह्या लेखकाने आपण आपले या ठिकाणी सांगितलेले. आता राहिलेला भाग पुढे आहे, आपण पुढे बघूया. काय म्हणतात ते
खेत्री महाराजांनी एकदा स्वामीजीने विचारले, स्वामीजी एवढे लक्षात ठेवून तुम्हाला कसे शिकवते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजीने सांगितले, मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणं, वाक्य वाचता येणं आणि वाक्य लिहिता येणं आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती आणखीन विकसित करू शकतो. तर आपल्याला एखादा परिचित वाचता येईल. मी ग्रंथाचे परिचयच्या परिचय एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथाची पाणीच्या पाण्याने वाचू शकतो. आता ज्या वेळेला 3 खंड या स्वामीजींनी वाचले, त्यावर त्या ग्रंथफलाला शंका आल्यामुळे त्या ग्रंथातील काही प्रसंग, काही प्रश्न स्वामीजींना विचारले. त्यावर स्वामीजींनी त्यांना जे वाचलं ते जसे तसं त्यांना सांगितलं. ग्रंथपाल चकित झाला. हे काही सांगू शकतो नाही. विद्यार्थी मित्रांनो, एखादा घटक शिक्षक शिकवत असताना किंवा शिकवल्यानंतर तो घटक मन लावून एक प्रकरण आपण वाचू शकत नाही. त्यातून आपण हा बोध घेतला पाहिजे. काय घेतलं तर स्वामीजी दिवसातून 3 खंड वाचून जमा केल्यानंतर त्यातल्या कुठल्याही पानाचा संदर्भ जर ते ग्रंथपाला सांगत असतील, खंड पुस्तक, मग आपल्याला एखादा घटक वाचल्यानंतर त्यावर प्रश्नाचं उत्तर जर आपल्या सरांनी विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. का? तर त्यांनी सांगितलं, एक कुठलाही विषय असे असेल, तो जर आपण मन लावून अभ्यास किंवा मन लावून त्याच घटकाकडे फोकस ठेवून जर आपण त्या घटकाचं वाचन केलं तर नक्कीच तो घटक आपल्या डोक्यामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खेत्रीच्या महाराजांनी त्याला प्रश्न विचारले की महाराज, इतकं सगळं अवाढव्य वाचन केल्यानंतर हे सगळं तुमच्या लक्षात येतं? महाराजांनी सांगितलं, मी वाचत असताना पूर्ण त्या एकाच मुद्द्याकडे, एकाच घटकाकडे माझा पूर्ण वाचनाचा फोकस, पूर्ण लक्ष, मन केंद्रित केलं. त्या मुद्द्याकडे, त्या घटकाकडे जर आपण मन एकत्रित केलं, पूर्ण लक्ष दिलं, ठेवलं आणि वाचन केलं तर नक्कीच त्यातला बरेच मुद्दे आपल्या डोक्यामध्ये लक्षात राहतात आणि पाठ जो होता पण तो घटक हा आपण मनला वाचला पाहिजे. पूर्ण लक्ष आपल्या त्या मुद्द्यात असलं पाहिजे, तेव्हा ते आपल्या लक्षामध्ये राहतं. ते पुढे सांगतात, मग मन केंद्रित झाल्यामुळं जर एखाद्या मुद्द्याकडे, एखाद्या घटकाकडे जर आपण मन केंद्रित केलं आणि वाचन करायला सुरुवात केली तर ते आपल्या लक्षामध्ये राहतं. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजासाहेब, आपल्या मुलाला अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो, लिहायला शिकवतो, वाचायला शिकवतो. पण मग हे शिकवत असताना प्रथम आपला मुलगा, आपण सुरुवातीला आपण आपल्या वाक्यापाशी येतो, नंतर आपण वाक्य बोलता येणं आणि वाक्य वाचता येणं, वाक्य लिहिता येणं,
सुरुवातीला शब्दाची ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीला शब्द कळायला पाहिजे, वाक्य कळायला पाहिजे, वाक्य बोलता आलं पाहिजे, वाक्य वाचता आलं पाहिजे आणि वाक्य लिहिता आलं पाहिजे. ही खरी आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. जर आपण मन लावून मनाची एकाग्रता ठेवून मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती जर आपण विकसित करू शकलो तर आपल्याला एखादा परिच्छेद सहज वाचता येतो आणि सहज लक्षात ठेवता येतो. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले, हिमालयापासून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवास करत 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 ते कन्याकुमारीपर्यंत आले आणि हिमालयापासून कन्याकुमारीच्या पर्यंतच्या प्रवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या ठिकाणी त्यांना आलेला अनुभव हा थोडक्यात या पाठामध्ये त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला होता. काही ठिकाणी ध्यानस्थ बसले, काही ठिकाणी पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये असताना त्या ठिकाणी ग्रंथपालाच्याकडून खंडच्या खंड वाचून परत केले. त्या ग्रंथपालाने स्वामीजी परीक्षा घेतली, त्याही ठिकाणी स्वामीजीने त्याला तसे उत्तर दिलं. म्हणजे हे जे अनुभव आहे हे त्या प्रवासाच्या दरम्यान आलेले अनुभव हे स्वामीजीने आपल्याला या ठिकाणी सांगितले आहे. ते म्हणतात की जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. सर्वप्रथम मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा तिन्ही दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजीचं लक्ष त्या सागराकडे गेलं की मध्यभागी एक 1.5 फर्लांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहे. तिथे आपण गेलो तर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रवास केल्यानंतर कन्याकुमारी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर सर्वप्रथम कन्याकुमारीचं स्वामींनी दर्शन घेतलं. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर भला मोठा समुद्र त्याच्या डोळ्यासमोर होता. तिन्ही बाजूला स्वामीजींनी नजर फिरवली आणि नजर फिरवल्यानंतर त्यांना एक दृश्य असं जाणवलं की समुद्र किनाऱ्यापासून काही भाग अंतरावर शिलाखंड त्यांना दिसले. शिलाखंड ते वर आले ते पाहिले. त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की हे समुद्र किनाऱ्यापासून काही फर्लांग अंतरावर जी शिलाखंड आहे, तर्क वितर्क विचाराला चालना, बुद्धीला चालना काय असावं, काय असेल त्याचा आपण शोध घेतला, त्याची आपण माहिती मिळवली पाहिजे. कसं शक्य, पण जायचं कसं? कारण समुद्र किनाऱ्यापासून कितीतरी अंतरावर खोल समुद्रामध्ये ते उभे शिलाखंड त्याला लांबून पाहायला मिळाले. पण नेमकं त्या ठिकाणी काय आहे तर्क वितर्क लावले, पण त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन त्याचा अभ्यास केला, त्याच्या माहिती मिळवली पाहिजे. हा एकच ध्यान, एकच ओढ हे त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. पण त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्षात ते शिलाखंडावर गेले का, त्यांनी त्याची माहिती मिळवली का, काय प्रसंग काय ही याची माहिती आपण हे पुढील